ओम शांती. 4 डिसेंबर 1972ची ही अव्यक्तवाणी आहे. या अव्यक्तवाणीचे टायटल आहे महावीर आत्म्यांची रूहानी ड्रिल. बापदादा म्हणतात, हठयोगी आपले श्वास जितका वेळ वाटेल तितका वेळ थांबवून ठेवू शकतात. आणि सहजयोगी म्हणजे ब्राह्मण मुलं, स्वतःयोगी, सदायोगी, कर्मयोगी, श्रेष्ठ योगी अशी जी श्रेष्ठ मुलं आहेत ती मुलं आपल्या संकल्पांना, श्वासाला प्राणेश्वर बापाच्या ज्ञानाच्या आधारावर जो पण संकल्प आणि जसा पण संकल्प जितका वेळ करायचा असेल तितका वेळ त्या संकल्पामध्ये स्थित राहू शकतात का? आत्ताच शुद्ध संकल्पामध्ये मगन व्हायचे आणि आत्ताच एका संकल्पामध्ये स्थित व्हायचे. याचा सराव करायला पाहिजे. श्रेष्ठ आत्मा आहे, पद्मापदम भाग्यशाली आत्मा आहे. एका पावलामध्ये पद्मांची कमाई केल्याशिवाय राहू शकत नाही. रूहानी ड्रिल सगळ्यांनाच येते. आत्ताच निराकारी, आत्ताच आकारी आणि आत्ताच साकारी कर्मयोगी. वेळ लागायला नाही पाहिजे. जसे साकार रूपात तसेच निराकारी आणि आकारी रूपातही येता आले पाहिजे. आपल्या वस्तूला आपले करणे त्यात वेळ कशाला? परकी वस्तू घ्यायला वेळ लागेल, विचार करावा लागेल. पण मुलांचे असली स्वरूप ते तर स्वतःचे आहे ना. जसे स्थूल शरीर कर्तव्याप्रमाणे धारण करतात आणि काढून टाकतात, तसेच साकार देहरूपी चोल्याला पण कर्तव्याप्रमाणेच धारण करायचे आणि न्यारे व्हायचे. पण जर स्थूल वस्त्र टाईट असेल तर सहज उतरवता येत नाही. तसेच जर आत्म्याचे हे देहरूपी वस्त्र देहाच्या दुनियेमध्ये मायेच्या आकर्षणमध्ये टाईट असेल तर सहजतेने उतरणार नाही. म्हणजेच सहज न्यारे होता येणार नाही. जेव्हा आत्मा ह्या शरीररूपी वस्त्राला धारण करण्यात आणि न्यारे होण्यात असमर्थ झाली तेव्हा देहाचे भान आपल्याकडे ओढू लागले आणि मग परेशान झाले, भटकणे सुरू झाले. पण आता सगळ्या श्रेष्ठ आत्मा या शरीराच्या आकर्षणच्या परे एका सेकंदात होण्याची प्रॅक्टिस करायची आहे. परीक्षेची वेळ कोणती असेल? जेव्हा कर्मभोगचा जोर असतो. कर्मेंद्रिय बिलकुल कर्मभोगाच्या वश आपल्याकडे आकर्षित करतात. याला आपण असेही म्हणू शकतो की खूप त्रास आहे, खूप दुखते आहे. अशा वेळेस कर्मभोगाला कर्मयोगामध्ये परिवर्तन करायचे आहे. साक्षी होऊन कर्मेंद्रियांकडून भोगवून घ्यायचे आहे. त्यांनाच अष्टरत्न म्हणतात. कारण अष्टरत्नांमध्ये अष्टशक्तिया कायम असतात. बापदादा म्हणतात, स्वतःला विधानाचे रचयिता समजून प्रत्येक कर्म करायचे आहे. ह्या सगळ्या रीतिरिवाज केव्हापासून आणि कोणापासून सुरू झाल्या? यावेळेस ब्राह्मणांनीच हे रीतिरिवाज आपल्या प्रॅक्टिकल जीवनात आणल्या.
आणि त्या नेहमीसाठी विधान बनून गेल्या. असे समजून कर्म केल्याने कधीच अलबेला पण येणार नाही. इतकी मोठी जबाबदारी समजून प्रत्येक कर्म करायची आहे. संगमयुगाची हीच विशेषता आहे की प्रत्येक श्रेष्ठ आत्म्याला जबाबदारी मिळालेली आहे. असे नाही की काही विशेष आत्म्यांचीच जबाबदारी आहे. प्रत्येक आत्मा विधान बनवणारी आहे. या निश्चयाने प्रत्येक कर्माची संपूर्ण सिद्धी मिळू शकेल. कारण स्वतःला विधानचे रचयिता समजून प्रत्येक कर्म कराल. यथार्थ विधीने संपूर्ण सिद्धी नक्कीच प्राप्त होते. सिद्धी मिळवण्यासाठी फक्त एकच गोष्ट बुद्धीमध्ये स्पष्ट पाहिजे आणि ती म्हणजे स्मृती विस्मृती. कोणतीही गोष्ट विघ्नाच्या रूपाने समोर आली तर आलेल्या गोष्टीला परिवर्तन करायचे आहे. ही युक्ती आली तर नेहमी विघ्नांनी मुक्त राहता येईल. विस्मृतीमुळे स्मृती, वृत्ती, दृष्टी आणि संपर्क बनते. जर प्रकृतीची शक्ती सायन्स वस्तूला एका सेकंदात परिवर्तन करू शकते, गरमला थंड, थंडला गरम करू शकते, सायन्समध्ये ही शक्ती आहे. प्रकृतीची पॉवर वस्तूला परिवर्तन करू शकते, तर परमात्म शक्ती या श्रेष्ठ आत्म्याची शक्ती. ओम शांती.